नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजची दिवसाची सुरुवात असे 200 खूप छान सुंदरसे कबुतरांसोबत झाली. बघू शकता 2 कबूतर घरी आलेले होते. सकाळचे 7च वाजले होते. थंडी खूप आहे यासाठी बघा मी खूप थोडं उशिराच उठत आहे आणि 2 कबूतर दिसले उठताच क्षणी. तर म्हणलं की यांचासुद्धा आपण व्हिडिओ थोडंसं घ्यावं म्हणून. तर हे खूप छानसे असे 2 कबूतर आलेले होते. त्यानंतर लागले लगेच कामाला. तर सगळ्यात आधी लेकरांना ब्रश करून दिलं. बघा लेकरांना ना सगळ्यात अवघड काम असतो माझं ही, की सकाळी उठल्याबरोबरला त्यांना ब्रश करायला लावायचं आणि लेकरांचं सुद्धा ब्रश झालं. लगेच बघा झाडून घेतलं आणि घर झाडायला मला कमीत कमी 1 तास लागतो, कारण खूप पसारा असतो. लेकरांचा रडा तर घरात असतोच असतो. मग ते सगळं उचलणं, झाडून घेणं ह्याच्यात बघा माझे वाजले होते आता 7:45 झालेलेच होते. मग 7:45 झाल्यानंतर लगेच म्हणलं की फ्रेश व्हावं आणि मग चहा केलं. जेवण नाही दिलं तरी चालतं, पण सकाळी सकाळी तर चहा लागतोच. सगळ्यात आधी गरम पाणी पिते आणि त्याच्यानंतर मला चहा पाहिजे म्हणजे पाहिजे. तर चहा केलं, चहा घेतलं. चहा घेणं झाल्यानंतर बघा आज स्वयंपाक करायचं म्हणलं तर कुणालाच नको होतं. त्यासाठी नाश्त्याला केलं. मग नाश्ता करू जेपर्यंत इथं बघा लेकरांची मस्ती चालू होती. घरातच बघा ते सगळं स्वयंपाक करत होते. खूप छानशा असं आजोबासोबत बसून ना आपलं चपाती वगैरे करत होते. त्याच्यानंतर बघा आज नाश्त्याला काही सिंपलच करायचं होतं. यासाठी ना मी बाहेरचं ऊन पडल्यानंतरच झाडून घेते, कारण खूप थंडी असते आणि मी बाहेर गेलं की लेकरंसुद्धा बाहेरच असतात. यासाठी बघा थोडंसं ऊन पडलं त्याच्यानंतरच मग बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेतलं आणि मग लागले लगेच नाश्त्याला. तर नाश्त्यामध्ये आज सिंपलचं असं मॅगी बनवलेलं होतं. तर लेकरांसाठी बघा विदाऊट मिरचीची आणि आम्हाला मग त्याच्यात मिरची घालून केलं, कारण की लेकरांना तिखट काही जमत नाही. यासाठी बघा सिंपलशी अशी मॅगी बनवली. कांदा, टोमॅटो ह्याच्यात घातलं, तिखट वगैरे काय घातलं नाही. अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ आणि जी मॅगीमध्ये आलेला असतो मॅगी मसाला ते घातलं आणि 2 ग्लास पाणी घातलं होतं. त्याच्यात बघा 2 पुडे मी मॅगीचे आणि मग शेवटला बघा ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर कट करून टाकली. आता ही मॅगी रेडी झालेली आहे. लेकरांसाठी मी जास्त ह्याच्यात बघा पाणी घालत नाही. थोडंसं सुकी सुकी म्हणजे त्यांना चम्मचनं खाता येईल म्हणून. तर लेकरांचे 2 प्लेट काढले. मग आमच्यासाठी झालं तर थोडंसं लाल तिखट घातलं आणि तीच मॅगी बघा आम्ही सगळ्याजणांनी खाल्ली. मग मॅगी झाल्यानंतर म्हणलं की थोडंसं डोक्याला माझ्या आज मेहंदी लावायची होती, कारण खूप डॅन्ड्रफ झालेलं होतं. अशात केससुद्धा जास्तच गळत होते. यासाठी म्हणलं काल मेथी भिजायला टाकली होती, तर आज मेथीचा पेस्ट आणि कोरफड घालून डोक्याला लावायचं होतं. तर यासाठी बघा फ्रेश असे 2 कोरफडचे मी फांदी कट करून घेतलं आणि मग काल भिजू घातलेली मेथी होती. कोरफडमधलं जे आतलं बल्क आहे ते काढून घेतलं, कारण 2-3 ह्याच्यामध्ये ना लावण्यासाठी थोडं जास्तच होतं, कारण थोडं केस मोठे असले की हे जास्तच आपल्याला पेस्ट लागतो. म्हणून मग चम्मचच्या मदतीने बघा वरचं का जे सालटं होतं ते चाकूनं कट करून काढलं आणि परत असं चम्मचच्या साहाय्याने बघा काढून घेतलं सगळं बल्क. अर्धा डब्बा काढून घेतलं. ही जे 2-3 असे मी घेतले होते कोरफडच्या फांदी. तर आता हे सगळं बल्क झालं. काल भिजू घातलेली मेथी घेतलं आणि ते सगळं काही पिसून घेतलं, कारण की ते पेस्ट माझ्या डोक्याला लावायचं होतं आणि हे पेस्ट आहे ना भरपूर फायदे आहेत. मी 2च चम्मच मेथी भिजू घातली होती, तर ही एवढी झाली होती आणि म्हणलं की हिचे खूप सारे फायदे आहेत. तर मग हिला मिक्सरमधून मी 2-3 वेळा असं बारीक करून घेतलं. यामध्ये पाणी घालू घालू मी वाटले आणि परत त्याच्यानंतर त्यात जे मी कोरफडचं बल्क काढलं होतं ते सुद्धा घातलं आणि मग काही पेस्ट रेडी झालेली आहे. आता मी हे डोक्याला लावणार आहे. तर बघा तुम्हाला हेच थोडंसं मी क्लिप दाखवते की डोक्याला कसं लावलं. तर 2-3 चम्मच ह्याच्यात बघा खोबरं तेल टाकलं आणि हिला चांगलं मिक्स करून घेतलं. आता हिचं पूर्ण लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत उद्या शेअर करणार आहे. हिचे ना भरपूर असे फायदे आहेत आणि हे ना मी सतत लावते, महिन्यामधून 2-3 वेळेस लावते. आता ते लावून घेतलं आणि मग हे लावल्यानंतर 2 तास मला केस धुवायचे नव्हते. तोपर्यंत म्हणलं की ड्रेस आलेले होते ते ड्रेस कट करून घ्यावे आणि परत मग शिवता कधी पण हे ड्रेसचं ना दुपट्टा मला खूप आवडलेलं होतं. बघू शकता तुम्ही खूप छान होतं आणि फुल वर्कवालं ड्रेस आलेलं होतं. मग हे ड्रेससुद्धा लगेच कट करून घेतलं परत शिवता येतो म्हणून. आणि मग आज मला थोडंसं शेताकडे सुद्धा जायचं होतं. त्यासाठी बघा आधी ड्रेस कट करून ठेवलं, परत शिवता येईल म्हटलं की लगेच कट करून ठेवलं आणि लगेच स्वयंपाकाला लागले. बघा स्वयंपाकाचा व्हिडिओ तर मी शूट केलं होतं, पण त्याच्यात काही सेव्हच झालं नाही. मग आता काही स्वयंपाकाचं दाखवत नाही, पण जेव्हा आम्ही जेवण करत होते त्यावेळेस मी घेतलेलं होतं. जोपर्यंत माझी ड्रेसची कटिंग होते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. तर बघा इथे मी आज स्वयंपाकामध्ये ना चपाती केलं होतं, मेथीची भाजी, शेवग्याची भाजी आणि मिक्स व्हेज केलं होतं. त्याचसोबत बघा थोडंसं कस्टर्डची खीर आणि मसाले भात केलेलं होतं. तर ही सिंपलचा असं मेन्यू केलेलं होतं. दुपारच्या जेवण ना हा भरपेट असतो, कारण सकाळी तर मॅगी खाल्लेली होती, त्यामुळे ना स्वयंपाक हे करून घेतलं. जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर लगेच मी शेताकडे गेलो.
शेताकडे निघालो तर शेताकडे बघा सगळेजण गेलो होतो. माझे आई-वडील, लेकरं वगैरे सगळ्यांनाच घेऊन गेलेलो होतो. तर शेताकडे असं जाताना रस्त्यातला हा व्हिडिओ शूट केलेला होतो मी. तर बघू शकता हे सगळं शेताकडे जातानाचं हे आहे आणि माझी छोटीशी मुलगी कशी चलत आहे. तिला खूप आवडतो शेताकडे हे जायचं वगैरे. तर आम्ही शेताकडे गेलो आणि शेताकडे गेल्यानंतर ना फुलच मज्जा असते. तर शेताकडे गेल्याबरोबरला आधी पेरूचे झाड हे खूप आवडतात. पेरू तोडायला माझ्यापेक्षा माझ्या मुलीला जास्त आवडत होते. तर छोटंसं झाड होतं, पण तिला खूप सारे असं पेरू लागले होते. तर ती तोडून घेतलं आणि मग अशी काही तूर वगैरे आलेली होती शेतामध्ये. तर तूरला आता तरी फूल वगैरे आलं होतं. तर हिचे काही शेंगा वगैरे लागलेले नव्हते. थोडेसे चट्टे होते. तर आता पेरू घेतलंय, तोडलंय म्हटल्यानंतर तर खाल्ल्याशिवाय काही आम्हाला चैनच पडत नाही. घरला काही आम्ही घेऊन जात नाही. तिथं शेतातल्या शेतात खाऊन घेतलं आणि मग आता हरभऱ्याची भाजी थोडी आलेली होती, तर भाजीसुद्धा थोडं तोडून घेतलं. भाजी ना खूप आवडती. तोडायला आवडत नाही, पण खायला खूपच आवडते. यासाठी बघा भाजी मी तोडत होते आणि माझ्यासोबत माझी मुलगीसुद्धा हेल्प करत होती भाजी तोडण्यासाठी. तर आता मी थोडं शेंडे-शेंडे तोडत होते, पण मुलगी जी आहे ना थोडंसं हे पानं वगैरे तोडून घेत होती. पण तरीसुद्धा खूप छान अशी तोडली होती. मग लगेच निघालो आम्ही घराकडे. घराकडे निघताना ना ओढ्यामध्ये बघा लेकरांची अशी मस्ती चालू होती. दिवस मावळायच्या टायमिंगला थंडी जास्तच पडते. यासाठी बघा 4:30-5च्याच दरम्यान मी इथं घराकडे निघालेलो होतो आणि त्यामुळे ना पाण्यात असं मजा करत होतो. तर वड्यामधून निघालो. घरला आलं की तोपर्यंत ना इथे एक शेळीचं पिल्लू आलेलं होतं. ते आम्हाला खूप आवडतात लेकरांना मजा करायला त्यांच्यासोबत. तर ते त्यांच्यासोबत खेळत होते. मग रात्रीचं लगेच स्वयंपाक केलं. स्वयंपाक साधंच केलं होतं. भात वरण केलं आणि तिच्यासोबत बघा भरलेली ही शिमला मिरची फ्राय करून घेतलेली होती. तर रात्रीचं जेवण उरकलं. परत लगेच किचन आवरून घेतलं. किचन जर सकाळपर्यंत ठेवलं तर मग सकाळी तर खूपच गडबड होते. यासाठी मी संध्याकाळीच क्लीन करून ठेवते. भांडे धुतले आणि लगेच कटा वगैरे आवरून घेतलं. तर आता रात्रीचे वाजलेले होते बघा 8 वाजलेले होते. मग लगेच जे ब्लाऊज होतं मला उद्याचं अर्जंट द्यायचं होतं. यासाठी बघा लगेच ब्लाऊजसुद्धा शिवून घेतलं. ब्लाऊज शिवण्यामध्ये ना मला 1 तास लागलं होतं. तर आता 9 वाजले होते. कट मी आधीच करून ठेवलेलं होतं. फक्त संध्याकाळी मी शिवून घेतलं. ब्लाऊज शिवून घेतलं. तिच्यानंतर बघा काजीगुंड्या करायचे होते, पण ते ठेवलं आणि माझ्या मुलीला मेहंदी काढून घ्यायची होती. यासाठी बघा तिला लगेच मेहंदी काढली. अशी सिंपलची अशी मी मेहंदीसुद्धा तिला काढली. असं गेलं माझा आजचा दिवस. तुम्हाला जर हा माझा डेली रुटीनचा व्हिडिओ आवडलेला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर